आणि पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटप ठरलंय। पुण्यामध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झालाय। पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष समान जागा लढतील। उद्धव ठाकरेंची शिवसेना 50 जागा लढवणार आहे। काँग्रेस पुणे महानगरपालिकेमध्ये 50 जागा लढवेल, तर शरद पवारांची राष्ट्रवादी देखील 50 जागा लढवेल आणि उर्वरित 15 जागा वंचित आणि आपसाठी सोडण्याची तयारी सध्या सुरू आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मंदार, काय फॉर्म्युला ठरलाय महाविकास आघाडीचा? आपण पाहत होतो गेले काही दिवस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुण्यामध्ये एकत्र येणार याची चर्चा सुरू होती। त्यामुळे उरलेली महाविकास आघाडी त्यांचा जो काही डाव आहे तो मांडण्याचा प्रयत्न करत होती। मात्र काल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार नाहीत हे संध्याकाळच्या दरम्यान स्पष्ट झाल्यानंतर रात्री उशिरा महाविकास आघाडीची पुन्हा एक बैठक पार पडली। ज्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये असं ठरलं की पुणे महापालिकेमध्ये ज्या 165 जागा आहेत त्यापैकी प्रत्येकी 50 जागा या 3 प्रमुख पक्षांनी लढवायच्या। म्हणजे काँग्रेस 50 जागा लढवेल, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष 50 जागा लढवेल आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 50 जागा लढवेल। म्हणजे झाल्या 150 जागा आणि उरलेल्या ज्या 15 जागा आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला आणि आम आदमी पक्षाला या महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी म्हणून सोडण्याची तयारी दर्शवण्यात आलेली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मनसेच्या बाबतीतची। मनसेसोबत काँग्रेस थेट आघाडी जरी करणार नसली तरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मार्फत मनसेला या आघाडीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न होतो आहे। शिवसेनेला ज्या 50 जागा देण्यात येणार आहेत त्यातील काही जागा मनसेला शिवसेनेने द्याव्यात याच्यावरती एकमत झालेलं आहे। प्रश्न उरलेला आहे तो वंचित बहुजन आघाडीचा आणि आम आदमी पक्षाचा, खास करून वंचित बहुजन आघाडीचा। वंचितने या महाविकास आघाडीकडे 28 जागांची मागणी केलेली आहे। मात्र आपण पाहिलं की उरलेल्या आहेत फक्त 15 जागा। या तिन्ही पक्षांनी 50-50 जागा वाटून घेतल्यानंतर या 15 जागा उरलेल्या असताना आणि त्यातीलही काही जागा आम आदमी पक्षाला द्याव्या लागू शकतात। असं असताना वंचितची जी 28 जागांची मागणी आहे ती तर पूर्ण होणार नाही हे स्पष्ट आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी खरंच या महाविकास आघाडीमध्ये सहभागी होईल का याबद्दल स्पष्टता नाही। आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे की प्रकाश आंबेडकर आघाडीची चर्चा सुरू करतात मात्र आघाडी होत नाही। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।